आपल्याला आणि पोपटीसाठी जे काही सामान लागणार आहे ते आपण साफ करून घेऊ. तेव्हा जो एका वहीमध्ये लिहायचं प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. लाकडी लावून नुसतं का पेंडा लावतो. अरे मी तेच म्हणतोय, अरे नुसता पेंडा पेटवायचा का हाय कुठं प्रांजन. सो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व. तर मी आणि माझे मित्र चाललो आहे गावाला ह्यासाठी चाललो आहे की आम्ही करणार आहे पोपटी. तर पोपटी करायला आज आम्ही गावाला चाललो आहे आणि मटका बिटका घेऊन रेडी झालो आहे. मी आता घरातून निघालो आहे. सामान वगैरे अगोदरच आम्ही गाडीमध्ये ठेवलं आहे, म्हणजे बाईकनेच जाणार आहे. तर सगळे आपले भाऊ मेंबर्स नंबरकारी सगळे इकडं आलेले आहेत. हे बघा, एक ज्युपिटर आहे, त्यामध्ये प्रांजनच्या गाडीवर प्रांजनचा भाव आहे आणि हा इथं आपला भाव आहे. तर एक आपल्याकडे रॉयल एनफिल्ड आणि एक ज्युपिटर आहे. तर आम्ही चाललो आहे सर्वजण. काहीच आहे करा, जाऊया. चला चला. तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला. आता आम्ही जिथे थांबणार आहे तिथं डायरेक्ट भेटतो. तर गाईज आम्ही आता इथून निघालेला आहे. प्रांजन येतो तिकडून. तर आता माझ्याकडे आहे ज्युपिटर आणि माझा भाऊ पाठी बसला आहे बघा. तर मटका घेऊ. हे गाणं बोलते बघाचं. माझ्या बोल ना, असू दे ना. माझ्या डोईवरी भरली काना रस्त्याला अडवू नकोस रे. अजून बोल 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 बोल. तर मित्रांनो, माझं नाव आहे सूरज आणि हा पण आहे सूरज. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. एकाच वर्गामध्ये एकाच बेंचवरती बसायचो. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे काय, एका ताटात जेवायचं. एका ताटात जेवायचो, एका वहीमध्ये लिहायचो. एकच पेन वापरायचो. एकच पेन एकच वही. एकच पेन एकच वही. फक्त बॅग वेगवेगळ्या असायच्या. आणि सगळ्यात जास्त मार खाल्लेला आहे आम्ही त्या शाळेमध्ये. अशा रित्या आमची दोस्ती बनली. त्याच्यानंतर काय कधी तुटलीच नाही. ह्या मडक्यासारखी आहे. मटका सुटला चांगला विषय. तुटली दोस्ती. मटका पुढला दोस्ती तुटली. तर गाईज मी आत्ता आलो आहे दाखादेवीमध्ये येऊन थांबलो आहे कारण आपल्याला घ्यायचं चिकन. तर मी इथं आलो आहे चिकन घ्यायला. हे बघा. तर गाईज आम्ही आत्ता घराच्या इथे आलेलो आहोत आणि पुढचं काही दिसत नाही. हे टॉर्च मारा रे भावानो. तू चाललास तरी चालेल, आता चावी फक्त दे. तर आत्ता संध्याकाळचे वाजले 7. तर बरोबर आम्हाला सगळं सामान वगैरे घेऊन 7 वाजले. तर आता आम्ही पहिलं घरी जातो, नंतर तुमच्याशी बोलतो कारण मला दिसत नाही. हे आपलं घर सगळं आत्ता आपल्याला 7 वाजले संध्याकाळचे आणि सगळं साफसफाई करायची. बघा असं पडलं आहे सगळं, पातेरा बितेरा. बेकार शॉट लागणार आहेत. आम्हाला जायला नाही म्हटलं तर 12 वाजता रात्रीला, पण आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं प्रयत्न करू लवकर करण्याचा. तर आता इथे सगळी ठेवतो सामान वगैरे. इथं आपले आता आलेले आहेत मोठे युट्यूबर दर्शन खापरे. इकडं आदेश खापरे, हे पण युट्यूबर आहेत. हे काय काय आलं. सगळं साहित्य घेऊन आलेले आहेत. तर हाय तरी कर. खूप खूप धमाल आजच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल असणार आहे. तर मी सगळं व्यवस्थित सगळं करतो आणि बघतो काय असेल ते. काय तिथं प्रांजननी सगळं साफसफाई करायला सुरुवात केली. चिकनचे वेगवेगळे पिसं करतोय. हाडं वेगळी आणि पिसं वेगळी, म्हणजे आपलं काय ते बिन हाडाचं काय म्हणतात त्याला, बोनलेस चिकन. तर हाडांचं आणि बोनलेस चिकन वेगवेगळं आहे. हे हाडांचं आहे, रशासाठी आहे आणि ते पोपटीसाठी आहे. तर इथं सगळे आपले कामकरी सहकारी इथं कामाला लागले. तर इथं सगळे बसले सर्वजण. मी उभा इथे पण दाखवतो. आणि हा बिनकामाचा आणि सगळे शूट चालू आहे बघा इकडं. हे कोण आलं रे आता. तो कांतारा दादा गेला तिकडनं. हे काय कांतारा. हे चल आवर.
तर मित्रांनो धमाल अशीच होत राहणार आहे. मजा आणि मस्ती काय विचारू नका, एकदम बेकार काम कमी आणि हसणं जास्त आहे. हा कोंबडी सारखा असतो. तर झालं केळीच्या पानासाठी दर्शनावरती चढवलाय माझ्या. पहिला चढवला तर त्यांनी वेगळंच पान कापला आणि आता ते पाहिजे ते कापायला जात गेलाय. काढलं तरी हा तर प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. अशी पोपटी कधीच करू नका. हे लय बेकार विषय आहे, लय बेकार विषय आहे. ओ माय गॉड. तर गाईज आता प्रांजल मॅरिनेट करतोय चिकन. उडवशील तोंडावर. दोघांमध्ये पार्टी नाही झाली. दोघांमध्ये आधी एवढं घे, बघू नंतर. 65 मसाला पण ना काय करतो. टर्मिक फोडलंस, ते टर्मरिक फोडलंस, हळद आहे ती. हळद पण टाकायची. 65 मसाला कलर आहे तो घे. तर गाईज अशी बडबड चालूच राहणार आहे. तरी त्याच्यानंतर मग मीठ वगैरे टाका. मीठ पण सगळं टाका. मीठ वगैरे रेडी झाल्याच्या नंतर दाखवतो, कारण इथं लई चवचवणी गडबड होते आणि माणसं इथं कमी करते. आमच्याकडे मॅन पॉवर कमी आहे आणि सगळे बसलेले इथं. तर चला ते सनी चव घेऊन बघ की ना. झालं सगळं तुझं मीठ. मिठाशिवाय चव घेऊ. झालं मीठ वगैरे झालं. अरे खारट होय ना भाव, त्याआधी मिक्स कर व्यवस्थित. हे चव घेणे स्पेशलिस्ट. तिखट झालाय. झालंय ना बस. थोडं मीठ पाहिजे. बास्कर तुझा लाल दिसत नाही. तेच बोलतोय मी याला भावा. बस सनी बास झालं. बस 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 बस. मला खार करा. नाही रे बाबा. घे चव घे. अरे मिक्स कर. मिक्स कर मी याला. केलं, चव घे काय? चव घे. वरच्यावर टाकायची चव घे काय? काय राव, थोडं डोकं नका काय जाऊ. वरच्यावर टाकायची चव घे काय? चिकनची तयारी करा. हा चल चालू आहे. भात धुवा की नाही धुत राईस. बघा दर्शन कापडी बघा. रायडर झेप घेतली आकाशी कोकणी झाली पुरी घेतली की नाही शेवटी. हा. इसका सुनेगा गाना. इसका गाना सुनेगा. दिल ना दिया. बेटा. बोल हो ना, बोल. आम्ही आता चूल मांडलेली आहे. पानं धुतलेस काय सनी? नाही धुवायचेत. वाजले किती वाजले रे? तर आज मित्रांनो वाजलेत खूप, त्यामुळे सगळे शूट घेता येतील की नाही मी सांगू शकत नाही, पण जेवढे घेता येतील तेवढे मी तुम्हाला दाखवतोय. कारण आम्हाला इकडं सगळं करून आम्हाला रत्नागिरीसुद्धा जायचं का आणि उद्या आम्हाला कामाला जायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आजची पार्टी आणि उद्याला हे आम्हाला खरं सांगतो, आयुष्यात पार्टीला कुठं पण जा, म्हणजे युट्यूबर मित्र सोबत असतील ना तर पार्टीला परत जाणं ना. हा डायलॉग मी ऐकल्यासारखा वाटतोय. हा गेल्या वर्षी पण मी ह्याच बोललो होतो. हे चला तुम्ही कामाला लागा ना, बघताय काय. तर काही जसं हे पोपटी चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे ते चिकनचे पीस ह्याच्यामध्ये बांधायचे आपल्याला केळीच्या पानांमध्ये. तर पहिले केळीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची. कट करून ते काय करूया, पाठून थोडं सगळं धुवून घ्यायचं व्यवस्थित मध्ये. तर पोपटीला मेन लागणारं पाला तो म्हणजे भामरूड. हे भामरूड डिसेंबर जानेवारी या थंडीच्या महिन्यामध्येच असतं. आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते आपल्याला आता केळीची पानं घेतलेली आहे आणि त्या केळीच्या पानामध्ये आपल्याला बांधायचं आहे. जेणेकरून केळीच्या पानामध्ये का बांधतोय, कारण ते चिकन इकडे तिकडे जाऊ नये, म्हणजे पाळा वगैरे कुठचं असं लागू नये, त्यामुळे ते केळीच्या पानामध्ये एकदम व्यवस्थितरित्या राहील. त्यासाठी आपण ते आता केळीच्या पानं असे बांधतोय. तर असं दोरा मोठा घे ना भाऊ. तर असं असतं, असं बघा हे बांधून ठेवलं इथे. तर असं हे बांधायचं आहे. प्रत्येक पीस असे आपल्याला एक एक दोन दोन पीस त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते असे केळीच्या पानामध्ये असे बांधून घ्यायचे. आता आपण चिकन करणार आहे आणि चूल वगैरे मांडून झाले, कोप ठेवलेला आहे आणि आता आपल्याला पहिलं तेल टाकायचं. तेल गरम करायचे, तर तेल टाकून घेऊया. ये बेटा. तर पहिलं तेल टाकून घ्या. तेल जास्त होईल असं मला वाटतं. नाही 100% नाही.
बस 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 झालं, जास्त तेल नको. तर मित्रांनो, पहिला आता आपण भांबरुडीचा पाला टाकलाय आणि हे पाला कमी कर. हो हो. आणि आता हे सर्व टाकतोय आपण मटार आणि पावटा, हिरवा पावटा. तर मटार वगैरे टाकतोय आपण सगळं त्याच्यामध्ये. आणि बाहेर चिकन मला काय करतोय तो बघूया, थांबा जरा. तो काय करतोय ते मला बघायचं आहे. हे चिकन मला बघा इकडं बाहेर करतोय चिकन. हे बघा, ही पद्धत कुठली चिकन करायची? नवीन पद्धत आहे येडे, कोल्हापुरी आहे. हा कोल्हापुरी अरे पण त्याच्यात मसाला नंतर मसाला. हा ठीक आहे, तू कर. आज मी तुला काय बोलणार नाही, ठीक आहे. फक्त पोरं जेवताना थुकली का तुला दाखवतो. ठीक आहे, मीठ नको आधी टाकू रे. आता दर्शन टोमॅटो टाकला ना की मीठ भाव टाकूया. थांब. म्हणजे टोमॅटो लगेच तू काय बोलू नकोस. ऐक ऐक. हे ढवळताना मीठ लावून ह्याला थोडा वाफेवर शिजवूया आपण. ए हा ते टोमॅटो टाकूया की मग सोबत. टोमॅटो नाही टाकायचा आहे काय? टोमॅटो ठीक आहे, मी एवढा नको कापलेला. ठीक आहे, मी काय बाहेर बघत नाही. मग तुम्ही तुला करा. एवढा टाकायचा तेवढा टाक. हा काय करतोय तुम्हाला आता बघायचं आहे. कसं चिकन करतोय ना तर बघायचं आहे. आता चांगलं होईल की कसं होईल मला काय माहित नाही. आता चिकन हळूहळू शिजतंय हे बघा. आणि आता पाणी होत आहे. दर्शनी ग्लास बघा केवढा, एवढा मोठा ग्लास कशाला घेतलास रे? एवढा मोठा ग्लास कशाला? त्या गोष्टी आपण वापरत नाही. अच्छा ठीक आहे. तर हे सगळे आपले होमीज आलेले आहेत आणि सर्व करतायत. पोपटीवाला आलेला आहे. पोपटीवाला इकडे आलेला आहे. पोपटीवाला पोपट घेऊन आले. तर लागले पोपटीला आग व्यवस्थित मध्ये, एकदम पद्धतशीर झालेली आहे. लाकडी लावून नुसतं का पेंडा लावतो? अरे मी तेच म्हणतोय, अरे नुसता पेंडा पेंडवायचा आहे का? हाय कुठं प्रांजल? मी उभी लाकडं लागणार होतो. झालं आता काय करणार आहोत? आता कर्मा रडा त्याच्या नावानं आता. अरे प्रांजल उभी अरे हा ह्याच्यावर आहे ना हा थांब, ठीक आहे रे दर्शन गप. तर चिकन एवढे पेंडा दोन गाडीवरून आणलेला आम्ही. हा पेंडा नाही आमच्याकडे, मग काय करणार? काय थांब, तो ह्याच्यावर पेंड्यावर करतोय ना. हे ते लाकडं काढून टाक, उभेवर शिजतोय. आगीवर नाही, वाफेवर शिजते. लक्षात घे. अरे तापलं आतमधनं बघ ना. अरे आतमध्ये बघ. अरे पीस मांडलेली शिजले नाही बाई, गेल्या वर्षी शिजले नाही. ए, काय सांगतो बघ. अरे पाहिजे तशी शिजलेत ना गेल्या वर्षी. ब्लॉग मध्ये डायलॉग आहे तुमचा, दाखवून. आज राडा होणार बा. पोरं ऐकणार नाही काय. आल्यापासून ती वाचताय. नाही आमच्या कोणा काय राग येत नाही. कोणा काय बाबा, एवढं चालतंय की प्रांजल? मित्रांनो कोणा काय राग येत नाही आमच्या. मित्रांनो, पोपटी शिजेपर्यंत आपण चिकन बघूया. चिकन आम्ही जास्त नाही केलंय, जरासंच केलंय, कारण कोण जास्त खाणार नाही त्यामुळं जरासंच केलंय. आता ह्याच्यात किती उरते, सगळं धुवा धुवा येतोय बघा. हे आहे फुटलेली आहे बघा. तडा गेले इकडनं, दिसते का तुम्हाला? बेकार बेकार तडा गेले बघा. मस्तपैकी तडा गेलेली आहे. दरवर्षीप्रमाणे जेव्हा जेव्हा मी पोपटी करायला लागलेलो आहे तेव्हा तेव्हा आमचे मटके फुटतात. हे काय माहीत नाही असं काय होते. लाकडं लावल्यामुळे असं होतंय की काय, आई शपथ मला खरंच माहीत नाही. तर कोणी पोपटी केली असेल तर त्यांनी आवर्जून सांगा की असं ते मडक्यांना तडा काय जाते, हे नक्की सांगा कमेंट करून. मित्रांनो, पोपटी उचललेली आहे. तर हे बघा, हे सगळं असं पोपटीमध्ये खाली पडलं होतं. खाव्या पहिलं हे दाणे खाव्या. काळे बिळ झाले म्हणून ते खायचं तसं खायचं तसं काय होत नाही एक दिवसात. तू एक दिवसात काय होत नाही, होय 4 दिवस कामावर जायचं. होय भाऊ. तर चला आता पोपटी खाऊया एकदम मजेमध्ये. आता आदेश भाई आपला पोपटी उचलतोय मटका. थांब. तर हे मटका उचललेला आहे. आता आम्ही सगळे आतमध्ये चाललोय. काय घाई नाही. हा खालीच घे. पहिली अंडी पडतात आहे. वरनं ठोक ना, असं हळूहळू ठोक. ठोकून नाही फुटणार नाही. मडका कुठे? पळी घे. ते मका इकडे ठेव की नाही. चिकनची पली कुठे गेली रे? मला काय माहिती, चिकनवाले. हे चिकन कुठं आहे? बाहेर पली कुठं आहे? वरचं फोडायला लागेल मग.
एक नंबर आहे असं जोरात पाहिजे रे भाऊ. सुट्टे रे ते ए भाऊ हे आता तो ते नको काढू भाऊ. सुट्टे ना रे हे बघ. वाफ बघा कसा येतो, खमंग वाफ येतो बघा. चल असं खायला मला जरा आहे ना भाऊ मका हे खाऊन थांब रे, थांबा जरा. प्रांजल मागाशी काय ठरलं होतं आपलं? हे आधी फालतू घेऊ नको. आता पुढलं भाऊ. व्हिडिओ चालू रे. पहिलं खातं होता पण चिकन रताळ वगैरे व्यवस्थित आहे पद्धतशीर. गेल्यावेळीप्रमाणे एक आपला शब्द आहे, रास लागलेला आहे. रास एक नंबर आहे मित्रांनो. हा आपला थापा, सूरज थापा. चिकनचे पीस बोलतो वगैरे बाबा. लागतात ना, खाऊन बघ. टेस्ट खतरनाक. मका एक नंबर. बाप रे बाप खतरनाक झालं रे. रताळ ए एक नंबर. पण तू सांग काय review विचार दे. नका. एक खतरनाक नंबर. खतरनाक लय भारी. आद्या कसा झाला? सनी एक नंबर ब्रो. मी कोकणी दर्शन. जबरदस्त भावा आहे, शब्द नाही माझ्याकडे, आता खाऊ दे. चला आता खाऊया. आता तुमचं झालं. ही रताई पोपटी इतकी चांगली झाली आहे ना, शब्दच नाही बोलायला मित्रांनो. खरं सांगतो, अजून ह्याला हवा लागलाय. खरं सांगतो. अंडी हे बघा एक नंबर. अंडीला कवच नाही तर डायरेक्ट चावा मारला असता. तर आम्ही काय काय टाकलेलं आहे बघा. मका, चिकन, अजून हे काय ते मटार, रताळी, अजून काय आहे भांबरूड. मस्त झालंय. सगळे खाते बघा कसे. एक नंबर. कसं झालं मित्रांनो? एक नंबर. नाद गुळा. यस बोला. मस्त मित्रांनो, चिकन इतकं खतरनाक झालंय ना, आई शपथ. मी बोलतो चिकन चांगलं नाही झालं तर चुकी नाही. तर आता खरं सांगतो, लय भारी झालंय. लय म्हणजे लय. शब्द परत येतो. सॉरी ब्रो, शब्द परत घेतो माझा. आणि चिकन बघा किती भारी झालं. एक नंबर. आई शपथ लय भारी झालंय. लय भारी, लय भारी म्हणजे लय भारी. मित्रांनो जेवून पूर्ण पॅक झालंय, पूर्ण पॅक, काय विचारू नका. आणि हा भाऊ बघा जेवल्या झोपला होता आणि आता व्हिडिओ करायला घेतलाय तसा उठला. हा, गबस. आणि एवढा आपला बाळाबाचा उरलेला आहे. आणि मेन माणूस काय करतो तुम्हाला दाखवतो. मोठा युट्यूबर. हे बघा, हे बघा. आपला दर्शन भाऊला मी माझ्याकडे येऊन अशी भांडी घासायला लावते, पण मला लय वाईट वाटतंय. आता काय सांगू तुम्हाला, इतकं वाईट वाटतंय ना. आय एम सॉरी ब्रो, मला माफ कर जमल्यास. चल घासू दे त्याला भांडी. आणि त्याला साथ देतोय आपला आद्या भाऊ कडकमध्ये. दर्शन सॉरी हा काय. तर गाईज आमचे आता सर्व प्रोग्राम व्यवस्थित आटपलेला आहे. तर आता आम्ही निघतोय रत्नागिरीला. दर्शन आणि आदेश अगोदरच गेला, त्यांना लवकर पाठवलं कारण त्यांना 8 रस्त्याने जायचं होतं, त्यामुळे त्यांना लवकर पाठवलं. तर घराला पडलं एक कुलूप. आणि इतकं मला वाईट वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. खूप लय वाईट वाटतंय कारण मी असं कधीच गेलो नव्हतो. एवढ्या रात्री मी असं घराला कुलूप लावून कधीच गेलो नव्हतो सिरियसली. तर खूप वाईट वाटतंय. आणि इथं आपले हे होमीज सगळे गुंडे मावाले दिसतात आहे. तर चला, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि शेअर करा. अजून काय पोपटीमध्ये टाकायचं होतं का हे जर कोणी बघितलं असेल आणि कोणाला काय आठवत असेल तर तिने सांगा, कमेंट करून सांगा की अजून काय काय टाकतं ते आम्ही तेही सुद्धा करू. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते आपण सर्व क्लिअर करू, काय असेल ते टाकू ते पण. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. तर तो जुड़े रहना रोलर्स के साथ. तब तक के लिए बाय बाय.